नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज तुम्ही बघत असाल स्क्रीनवर की आज झूम वरती माझ्याकडे दोन इंटरेस्टिंग गेस्ट आहेत आणि तुम्हाला ही माहित असेल की आज एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत हे लक्षात आलं असेल. माझ्या बरोबर आहेत आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे आणि या चित्रपटाची पटकथा स्क्रीन प्ले ज्यांनी लिहिलाय आणि इतर असंख्य चित्रपट ज्यांनी केलेत ते परेश मोकाशी सर. तुम्हा दोघांचंही थिंक बँक वरती स्वागत आहे. काही आमच्या नेहमीच्या प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की शक्यतो एखादा सिनेमा हा विषय थिंक बँक वरती घेतला जात नाही, पण गेल्या शनिवारी आमच्या सगळ्या टीमनं हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला. सगळ्यांना तो विदाऊट एनी डाऊट 100% आवडला. आणि जर मूळ उद्देश थिंक बँक बाळगतो की फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट, तसा व्हायटल कंटेंट आहे असं वाटलं आणि त्या निमित्तानं बोलायला हवं असंही वाटलं, म्हणून हे एक्सेप्शन थिंक बँक करतंय. ते थिंक बँकच्या नेहमीच्या प्रेक्षकांना माहीत हवं म्हणून हे इंट्रोडक्शन. सुरुवात आपण आशिष पासून करूया. सिनेमामध्ये कॅरेक्टरचं नाव सेम आहे, खूप जण असं म्हणतात की ती तुमची स्टोरी आहे, नक्की काय आहे? एक तर मुळामध्ये तुम्ही तुमच्या डीएनएच्या बाहेर जाऊन आम्हाला आज इथे इन्व्हाइट करताय, हे याच्याबद्दल मुळात खूप खूप धन्यवाद. की हा एफर्ट तुम्ही तुमच्या बाजूने करताय, इट्स म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की हे कॅरेक्टर माझ्या आयुष्यावरती लूजली बेस्ड आहे. हे नॉट एक्झॅक्टली सगळं जसंच्या तसं असंच माझ्या बाबतीत घडलं. पण काही अनुभव माझे होते, काही माझ्या मित्रांचे होते, काही काही घटना माझ्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या आयुष्यात घडलेल्या होत्या, ज्या मी इतकी वर्षानुवर्ष परेश बरोबर कधी कधी डिस्कस करायचो हे किस्से. कारण मी परेशच्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरीपासून त्याचा असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केले, ते आत्ता वाळवीपर्यंत. सो आपल्याला येणारे अनुभव आणि आपल्याला येणारे किस्से कहाण्या आपण एकमेकांशी जशा शेअर करतो, तशाच मी परेश बरोबर करत होतो. आणि मग त्याच्यातून मग जेव्हा स्क्रिप्ट निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा मग लिबर्टी म्हणून कित्येक गोष्टी ज्या मित्राच्या बाबतीत घडलेल्या होत्या त्यामध्ये आशिषच्या डोक्यावर चिटकवण्यात आल्या. फॉर एक्झाम्पल, बोऱ्यात चक्कर असं म्हटल्यानंतर ते माझ्या मित्राच्या बाबतीत घडलं. त्या प्रसंगात मी उपस्थितही नव्हतो खरं जेव्हा घडलं होतं तेव्हा. पण तो इतका इंटरेस्टिंग घटना होती की ती आम्हाला असं वाटलं की आपल्या प्रोटोगॉनिस्टला आपण लावावी, म्हणून ते तसं करण्यात आलं. पण अर्थातच ह्याच्याबद्दल्या बऱ्याचशा गोष्टी फिक्शन पण आहेत. जसं की आशिषच्या आयुष्यामध्ये सृष्टी आहे का? तर आयुष्यात चित्रपट सृष्टी सोडल्यास देर इज नो सृष्टी इन माय लाईफ. हे इंटरेस्टिंग आहे, पण या सिनेमाचा एक युएसपी जो आम्हा सगळ्यांना जाणवला आणि जे जे सोशल मीडियावरती खूप वाचतायत बोलतायत त्याच्यावर, त्यात ते असेल की त्या चित्रपटाची ट्रीटमेंट म्हणजे परेश मोकाशींचा सतत त्याला असणारा एक म्हणजे एक मोनोलॉगिक टोन आणि अत्यंत इंटरेस्टिंग असं काय म्हणतात त्याला, सटायर म्हणूया म्हणजे आय डोंट नो व्हॉट यू कॉल इट. तर ही ट्रीटमेंट परेश सर कशी सुचली आणि ही ट्रीटमेंटच असावी या सिनेमाला असं का वाटतं? ही ट्रीटमेंट कशी सुचली हा भाग थोडासा नंतर येईल. मुळात ह्या चित्रपटाचं जे बीज आहे ते म्हणजे ही जी दुसरी व्यक्ती आपल्या बरोबर बसली ती स्वतः आहे. आशिष नावाचंच ते बीज आहे आणि त्याच्यातून पालवी फुटून हा सगळा वृक्ष आपल्या समोर आलेला आहे. याचं कारण आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि कबूल केल्याप्रमाणे की त्याच्या आयुष्यातल्याच काही घटनांवर आधारित ते आहे. आणि या घटना मित्र असल्यामुळे सतत गप्पांमधून आमच्या ऐकिवात येत होत्याच. पण त्या वेळेला पटकन त्याचं काही चित्रपटात रूपांतर होईल अशी काही मनात कल्पना येत नव्हती. आणि आशिषसाठी काहीतरी करायचं, मी स्वतः काहीतरी लिहायचं हे खूप दिवसापासून डोक्यात होतं. पण योग येत नव्हता, काही जुळून येत नव्हतं. काही गोष्टी पिकत होत्या पण त्या अर्धवट पिकत होत्या, नीट पिकत नव्हत्या. तेव्हा आमचे यापूर्वी सुद्धा 1-2 प्रयत्न करून झाले होते, पण ती संहिता काही नीट आकाराला येत नव्हती. आणि मग एक दिवस लक्षात आलं की ह्याच्याच आयुष्यातल्या घटनांचा जर हा सगळा एक धांडोळा घेतला आणि तो जर एका काही विशिष्ट चित्रपटाच्या शैलीमध्ये आपल्याला गुंफता आला तर ते खूप रोमहर्षक असा पदार्थ होऊ शकेल असं माझ्या लक्षात आलं. आणि मग अर्थातच म्हणजे माझ्या बायकोचं त्याच्यामध्ये
असलेलं स्थान आणि मग तिने आम्हाला दोघांना प्रेरित करणं वगैरे ह्या गोष्टी आल्या. पण अगदी प्युअरली ज्याला आपण सृजनात्मक क्रिएटिव्ह पातळीवरच बोलायचं झालं तर हे आहे की आशिषच्या शालेय जीवनातल्या गोष्टी किंवा आपल्या सगळ्यांच्याच, जसं आता आशिष म्हणाला की प्रत्येकाच्याच आयुष्यातले धागेदोरे त्याच्यामध्ये आलेत, प्रसंग आले, तेव्हा ही एकट्या आशिषची आत्मकथा राहिलेली नसून ती सगळ्यांचीच आत्मकथा झालेली आहे. कुठल्याही सामान्य विद्यार्थ्याची, सामान्य माणसाची ती आत्मकथा आहे. आता ह्याच्यात गमतीचा भाग असा आहे की अशा कथा तर खूप आहेत आपल्या आजूबाजूला, नाटकांमध्ये येऊन गेलेल्या आहेत, चित्रपटांमध्ये येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे ती अजून एक त्याच प्रकारची शालेय जीवनावरची कथा किंवा चित्रपट असं राहता कामा नये, हे कुठेतरी खुणगाठ डोक्यात बांधलेली होती. पदार्थ तर तसा होता, मग आता त्याचं काय करता येईल, तर त्याला काहीतरी वेगळ्या प्रकारची खमंग फोडणी द्यावी लागेल, तर तो पदार्थ वेगळा पदार्थ म्हणून अस्तित्वात येईल. आणि मग जेव्हा मी मनातल्या मनामध्ये काही त्या प्रकारच्या गोष्टींचा विचार केला, तेव्हा मग ही निवेदन शैली, त्याचं एक गंमतशीर कथन आणि मग अर्थातच अतिशयोक्ती, विनोदाचा वापर करून केलेला अत्यंत विचित्र असा शेवट, अशा प्रकारच्या घटना सुचल्या आणि त्याच्यातून ही संहिता आकाराला आली. सिनेमा लहान मुलांच्या भावविश्वाबद्दल आहे, म्हणजे असं एंटरटेन करतो, हे जरी खरं असलं तर या सिनेमातनं जे मांडायचं आहे ते मूळ मुद्दा म्हणजे जातीबद्दलचं सेन्सिटायझेशन आणि त्यातनं होणाऱ्या इतर अनेक गोष्टी. तर मला तुम्हा दोघांनाही असं विचारायचं आहे की जात हा मुद्दा तुम्हा दोघांच्या आयुष्यात कसा किती मॅटर करतो आणि त्याचा प्रभाव या सिनेमावर कसा पडला? एकतर जात हा मुद्दा म्हणजे जसं सिनेमामध्ये ज्या सिनेमामध्ये आपण दाखवतो की एक ग्रोईंग अप स्टोरीमध्ये एक कुठला तरी टप्पा येतो जेव्हा तुम्हाला या जाणीवा व्हायला लागतात. ते माझ्या बाबतीत पण व्हायला लागलं. जेव्हा शाळेमध्ये असताना सगळ्या जाती धर्माची मुलं आम्ही एकमेकांच्या मधल्या सुट्टीमध्ये एकमेकांचे डबे खाण्यापासून, एकमेकांच्या घरी येण्या जाण्यापासून सगळ्या गोष्टी आरामात व्हायच्या. पण सडनली ते वयाचा एक टप्पा येतो जेव्हा काहीतरी एक तुमच्या घरनं तुम्हाला एक बाळकडू मिळायला लागतं. त्याचबरोबर आजूबाजूचे जे प्रसार माध्यम आहेत, मग न्यूज चॅनल असतील किंवा वर्तमानपत्र असतील, त्याच्यातनं काही गोष्टी इंड्यूस केल्या जातात आणि मग तिथे हळूहळू स्वतःच्या जाती किंवा धर्माबद्दलच्या जाणीवा निर्माण व्हायला लागतात. जे माझ्या बाबतीतही झालं, माझ्या मित्रांच्या बाबतीतही झालं. आणि जसे प्रसंग सिनेमामध्ये पण आहेत, तेच महत्वाचे टप्पे म्हणजे बाबरी मशिदीपासून ते बॉम्बस्फोटापासून ते या सगळ्या तेव्हा जे काही वातावरण दूषित होतं किंवा मंडल आयोगाच्या वेळेस मी खूप लहान होतो, तेव्हा माझ्या एवढ्या जाणीवा शार्प नसतील कदाचित. पण घरामध्ये ते वातावरण तयार झालं होतं. आजूबाजूच्या सोसायटीमध्ये पण ते तयार झालं होतं. आणि सडनली आजपर्यंत एकमेकांचे मित्र असणारे आम्ही एकमेकांना त्या चष्म्यातनं बघायला लागलो. आणि मग तेव्हापासून तो चष्मा तो जो काही लागलेला आहे, तो आत्तापर्यंत चालूच आहे. ते म्हणजे ते डिस्क्रिमिनेशन वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला अनुभवायला मिळतच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे सांगायला हरकत नाही, जसं मी म्हटलं की माझ्या आयुष्यात खरं कोणी सृष्टी नाही, पण ती जी एक मधली एक व्यक्ती कोणतरी होती, त्यांच्याबरोबर जेव्हा हे नेगोसिएशन म्हणजे लग्न हा व्यवहार असल्यामुळे तो जे काही नेगोसिएशन सुरू होते, तेव्हा त्यांच्या घरच्या बाकी सगळं ठीक आहे हो, पण तुमच्या जातीवर एक वेळ आमच्या मुलीच्या गळ्यामध्ये दगड बांधून आम्ही तिला विहिरीत ढकलून देऊ, पण तुमच्याशी लग्न लावणार नाही, इथपर्यंत जेव्हा परिस्थिती गेली, तेव्हा त्याचं जे भयान वास्तव आहे की दगड एक वेळ चालेल, पण हा मुलगा नको, हे जे काही आहे, तर ते अर्थात तेव्हा खूप राग येणारा, खूप चीड येणारच आहे. आणि त्यामुळे खूप गोष्टी काय म्हणतात त्याला, विचित्र किंवा वाईट मार्ग म्हणजे एक्झॅक्टली म्हणता येणार, पण द्वेषाकडे जास्त जाण्याचीच ती परिस्थिती असते की मला कदाचित ह्या व्यक्तींकडे बघून द्वेषच करावा असं वाटेल ह्या विशिष्ट जातीचा. हे ह्याच्यासाठी अत्यंत पोषक वातावरण होतच की. पण नंतर जसं माझ्या घरी माझे वडील होते, माझी आई होती, त्यांचं जे काही अपब्रिंगिंग होतं की जसे काही लोक वाईट वागतात म्हणून सगळा समाज तसा नसतो. म्हणून आपल्या जसं सिनेमामध्ये पण आहे की जे काही घर बनतं त्याच्यामध्ये दातार काकांनी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं म्हणून ते घर झालं. त्यामुळे असं प्रत्येकाला एकाच ह्याच्यामध्ये कॅटेगरीत नाही टाकता येणार की ह्या समाजाचे लोक म्हणजे असे, ह्या समाजाचे लोक म्हणजे तसे. सो ही दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे, हा कुठेतरी थॉट होता. आणि मग तो माझा आणि परेशचा पण बऱ्यापैकी कॉमन आहे की असं लोकांना असं या चष्म्यातनं नाही बघता येणार. काही लोक वाईट असतात, काही चांगले असतात, त्यांच्या जाती धर्मा व्यतिरिक्त, त्या लेबल्स व्यतिरिक्त असं ते सगळं होतं. आणि म्हणून तोच मांडण्याचा आमचा प्रयत्न होता. मला वाटतं मला ते एकदम आशिषचं ऐकताना पिढ्यांमधलं अंतर जाणवायला लागलं हो.
त्याची पिढी माझ्या नंतरची आहे आणि माझी पिढी त्याच्या थोडीशी आधीची आहे, 10-15 वर्ष आधीची. त्यामुळे त्याला जे जातीयवादी जाणीवांचे थोडेफार जे काही अनुभव आले शालेय जीवनातच, ते मला नाही आले सुदैवाने. 1ली ते 10वीचं शिक्षण माझं लोणावळ्यासारख्या छोट्या गावात झालं आणि मग तो त्या शाळेचा महिमा म्हणा, खूप मस्त पुरोगामी प्रकारची शाळा होती. काही आडपडदे नव्हते, काही अशा प्रकारचं काही वातावरण नव्हतं. बरं, घर पत्रकाराचं, त्यामुळे घरून असं काही संगोपनातून काही नकळतपणे मनात तुमच्या भरलं जातंय असंही काही झालं नाही. आजूबाजूचे मित्रमंडळी म्हणजे आता ते पश्चात पाहताना जाणवतं की ते वेगवेगळ्या जाती धर्माचे होते, पण त्यावेळेला कोणीच जातीय दृष्टीने एकमेकांकडे पाहिलं नाही. लोकांचे एकमेकांचे आर्थिक प्रश्नच जास्त महत्वाचे होते. कधी लोक आमच्याकडे उधार मागायला यायची, कधी आम्ही लोकांकडे काही वस्तू किंवा उधार मागायला जायचो. ह्या प्रकारची देवाणघेवाण होत असे. आणि मग ज्याच्याकडे आहे तो द्यायचा, ज्याच्याकडे नाहीये तो नाही द्यायचा. तेव्हा मुद्दा हा जास्त करून आर्थिक होता. ही जातीय जाणीव ना, मी कॉलेजला पुण्यामध्ये गेलो ना शिकायला, त्यावेळेला हळूहळू व्हायला लागली. तेव्हा ही पटकन झाली नाही. हळूहळू व्हायला लागली, कारण मग चळवळीतले काही मित्रमंडळी आसपास आले. इतर काही गोष्टीतून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचायला लागल्या. बरं, महाविद्यालयीन अभ्यासक्रम हा एक मोठा भाग असतो. त्याच्यामधून परत काही विशिष्ट विचार आणि त्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली. त्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण व्हायला लागलं. वेगवेगळे इझम्स असतील किंवा एकूण आपला जो इतिहास आहे गेल्या 150-200 वर्षांचा, मग हे सगळ्या थोरा मोठ्यांची कार्य, ज्योतिबा फुलेंपासून आंबेडकर, शाहू महाराज आणि ह्या सगळ्यांची कार्य, कर्वे आणि रधो कर्वे आणि अनेक अनेक लोक, म्हणजे गाडगे बाबा माझा खूप आवडता माणूस. तर ह्या सगळ्यांच्या कार्यांचा परिचय व्हायला लागल्यानंतर त्यांची आत्मकथा किंवा त्यांच्या कामासंदर्भातली पुस्तकं, चळवळीतल्या लोकांशी देवाणघेवाण, हे सगळं सुरू झाल्यानंतर हळूहळू त्या वास्तवाची जाणीव व्हायला लागली. तेव्हा शालेय जीवनामध्ये तरी आम्ही खूप असे छान निरागस आणि शहाणी बालके होतो असं मला वाटतं. मी तर 3ऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो की जो बाबरी आणि या सगळ्या नंतर जन्मला आहे. पण आमच्याकडेही हाच फॅक्टर होता की मलाही पहिल्यांदा असं आठवतं, आता तुम्ही ज्यावेळी उत्तर देत होता त्यावेळी, की 2री-3री मध्ये कधीतरी माझ्याही फॉर्मवर आई वडिलांनी फक्त धर्म लिहिला होता, जात लिहिली नव्हती. त्यावेळी शिक्षकांनी विचारलेलं येऊन की तू इथं जात का लिहिली नाहीस आणि जात लिही. हे माझ्या डोक्यात बसलेलं. नंतरच्या कालावधीत ऑफकोर्स शाळेत असे काही प्रसंग येत नाहीत फारसे की जात उठून दिसावी. पण त्या निमित्तानं असं विचारावं असं वाटतं की आपण ठरवलं की नाही बाबा आपल्याला या जातीपातीच्या भेदांपासून लांब राहायचंय, तरी सुद्धा समाज सातत्यानं आपली जात आपल्यावर आणि इतरांवरती इम्पोज करायचा प्रयत्न करतो का? आणि असं जर का असेल आणि जे आपण 3 पिढ्यांचे 3 लोक असू, त्यात जर का हे कॉमन असेल, तर मग याचं काय होणार? कलाकार म्हणून काय वाटतं तुम्हा दोघांना? मग हे जे एक म्हणतात की जाता जात नाही त्याला जात म्हणतात, ते खरंच आहे. ते कुठे ना कुठेतरी येतं. पण एक सतत प्रयत्न करत राहणे आणि सतत त्याच्या विरुद्ध काहीतरी आवाज उठवणे. जसे की आता या सिनेमाच्या निमित्ताने आमचे काही मित्र आहेत, त्यांच्याबरोबर माझी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालली आहे की सिनेमा बघितल्यानंतर त्यांचे काही शार्प मुद्दे आहेत की हे इतकं मेलो डाऊन का झालं? त्याला एक विद्रोहाचं एक असायला पाहिजे होतं. तर माझं त्याच्यावरती उत्तर हेच आहे की विद्रोह ही चळवळ नावाचा एक प्रकार चालूच आहे आणि ते चालू राहणारच आहे. ते पण एक ही पण पद्धत आहे ना की अस वर्सेस देम करण्यापेक्षा आपण आपण सगळेच आणि मग खांद्यावरती हात ठेवून जर का आपण सांगू शकलो एखादी गोष्ट इन्स्टेड ऑफ पॉइंटिंग आउट, तर मग त्याचा परिणाम काय होतो? सो आत्तापर्यंत तरी ह्या सिनेमामुळे आम्हाला जसं वाटत होतं की काय रिॲक्शन येईल लोकांची, काही समाजातले काही घटक ऑफेंड होतील का, समाजातले काही घटक खूपच उचलून धरतील का? तर तसं झालेलं नाही. उलट अक्रॉस आयडिओलॉजीज खूप वेगवेगळ्या टोकाची भूमिका असलेल्या लोकांनाही हा सिनेमा आपलासा वाटतो. हे त्याचं श्रेय. मग आम्हाला वाटतं की ही एक मध्यम मार्ग म्हणून जो आपण ज्याला म्हणतो, तो मध्यम मार्ग हा आहे का? की अन्यायाची जाणीव करून देताना ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला पेटवणे हा एक प्रकार असतो आणि जो अन्याय करतोय त्याला समजून सांगणे हा एक दुसरा प्रकार असतो.
सो तो दुसरा प्रकार कदाचित एक्सप्लोर करून बघूयात आपण. ह्या उद्देशाने कदाचित ह्या सिनेमाची निर्मिती झाली असावी सबकॉन्शियसली, असं मला वाटतं. या सिनेमाची हॅपी एंडिंग आहे. तर आणि त्याचे 2-3 म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट, ते परेशने उल्लेख केला त्याचा, की इंटरेस्टिंग ते केलंय. पण जातविषयक सटल मेसेज देणारा सिनेमा आणि तो हॅपी नोटवर संपतो आणि आंतरजातीय विवाह ऍक्सेप्टेड असतो, असं कसं काय चालू शकतं? असाच मुद्दा म्हणजे ज्यावेळी आपण एखादा स्टेटमेंट करायला जातो त्यावेळी ते प्रोटोगॉनिस्टनं बाबा एकतर त्याचा दुःखांत व्हावा किंवा तो प्रोटोगॉनिस्ट वेगळ्या पद्धतीने जिंकावा, असं वाटत राहतं. तर आणि हे कॉमन आहे म्हणजे असं वाटणं. तर ह्याला हा थॉट जो आहे की हॅपी एंडिंग छान घडणार आहे यांचं, हे कसं काय सुचलं आणि कसं काय एक्झिक्यूट केलं ते, त्या जी काही पद्धत आहे मला माहित नाही त्याला सिनेमॅटिक भाषेत काय म्हणतात, त्याच्यात कसं केलं? एकतर मुळामध्ये सुरुवातीपासूनच असं होतं की हे ठरलं होतं की जात, धर्म आणि या हा हा महत्वाचा एक अंडरलाईन पॉइंट असेल. मुळातच डिस्क्रिमिनेशन ह्याच्या अगेन्स्ट आपण बोलणार आहोत. आणि ते बोलत असताना जनरली आतापर्यंत असं होतं की अशा प्रकारचे सिनेमे हे खूप अर्बन सेटिंग मध्ये असतात, हे खूप रुरल सेटिंग मध्ये असतात, किंवा हे सिनेमांचं शक्यतो आहे ना ट्रॅजेडी एंडिंग असतं. त्याचं काहीतरी ऑनर किलिंग होतं, किंवा त्याला ती मिळत नाही, किंवा काहीतरी वेगळं, तिचं लग्नच होतं, किंवा अशा प्रकारचीच एंडिंग होण्याची शक्यता जास्त असते, कारण ती धगधगतं वास्तव दाखवण्याच्याकडे तो कल असतो. पण आमच्या बनवतानाच कदाचित पहिल्यापासून असं मनामध्ये होतं की आपण हे जे स्टिरिओ टाइप्स आहेत या विषयाला जे लागतात ते आपण नको करायला. आपण जात धर्मावरची फिल्म ही रुरल सेटिंग मध्ये न करता अर्बन सेटिंग मध्ये करूया. कारण अर्बन सेटिंग मध्ये फक्त जाती धर्माव्यतिरिक्त एक क्लासचा पण झोन येतो, फक्त कास्टचा न राहता. म्हणून ती कांताबाई पण येते, जी एक स्त्री असते की जी मुलांना शाळेत सोडते आणि 25 रुपये महिना घेते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला करता आल्या, ज्या आम्ही ह्याच्यामध्ये मांडल्या. आणि त्याचबरोबर जे मी म्हटलं मगाशी, की आम्हाला तो जो स्टिरिओ टाईप आहे की शक्यतो जात धर्माच्या फिल्म ह्या ट्रॅजेडीज होतात, आणि लोकांना पण फिल्म बघताना तेच वाटत राहतं की शेवटी कधीतरी ना ती त्याला अच्छा बाय बाय टाटा करणार आहे, हे वाटत राहतं. सो ते सरप्राईज असावं, आणि आपण एक युटोपियन वर्ल्ड ज्याला म्हणतो, त्याचं एक युटोपिया म्हणजे अशी गोष्ट की जी मुळात अस्तित्वात येत नाही, पण त्याची सगळ्यांना आस असते, त्याची होप असते. तर त्या होप वरती आपण नेऊन ठेवावं असं आम्हाला वाटत होतं. म्हणून मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर कदाचित आम्ही डिवाइस केलं असावं. लहान मुलांच्या भोवती ज्या कथा, पटकथा रचल्या जातात, त्यानं तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते अधिक छान, अधिक निगुतीनं सांगता येतं का? याचं कारण एलिझाबेथ एकादशी असेल, त्याच्यामध्ये पण छान लहान मुलांची कथा आहे, पण सांगताना ती खूप सांगून जाते. आत्ताचं आत्म पॅम्पलेट असेल किंवा ज्याला आशिषने असिस्ट केलेलं ते शाळा असेल, कमी अधिक प्रमाणामध्ये. तर लहान मुलं तुमची मेन कॅरेक्टर्स असणं, याचे फायदे तोटे होतात का? कोणी काही ठरवून करत नाही. ती त्या कथानकाची किंवा विषयाचीच मागणी असते की हा विषय लहान मुलांच्या मार्फत उलगडला जाणार आहे, आणि त्यामुळे सगळ्या चित्रपटाची पटकथा त्या दृष्टीनेच रचली जाते. तेव्हा चला आता आपण लहान मुलांना घेऊन चित्रपट करूया, असे विडे उचलून आपण चित्रपट नाही करू शकत. त्या विषयाचीच मागणी असते, म्हणून ते आपोआप त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जे 2 सिनेमांचा आपण उल्लेख केला, एलिझाबेथ एकादशी आणि आत्म पॅम्पलेट. तर थोड्याफार प्रमाणामध्ये एलिझाबेथ एकादशी ही परेशची धर्मपत्नी जी आहे, किंवा माझी मैत्रीण पण आहे मधुगंधा, तिच्या पंढरपूर मधल्या बालपणाच्या वास्तव्यावरती आधारित ते सगळं असल्यामुळे, तिकडच्या लहान मुलांचं एक भावविश्व तिला माहिती असल्यामुळे तिथून इन्स्पायर होऊन ते आलेलं होतं. आणि म्हणून मग कदाचित त्या लहान मुलांच्या हे सगळं धार्मिक, सगळं जे काही आजूबाजूला एक परंपरा चालू आहे, किंवा जी वारी ज्याला आपण म्हणतो, ती वारी वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालू आहे, त्याच्यामध्ये काही लहान मुलांचं एक भावविश्व असतं. तर ते एक्सप्लोर करता यावं म्हणून ते तिच्या लहानपणाच्या इन्स्पिरेशन्स मधनं आलेलं होतं. तसंच आत्म पॅम्पलेट हे माझ्या लहानपणीच्या जडणघडणीमधनं आलेलं असल्यामुळे ते आपोआपच त्याच्याकडे गेलं असावं. पण अर्थात तू म्हणतो तसं आहेच की लहान मुलं म्हटल्यानंतर काही गोष्टींचा जो इनोसन्स राहतो, तो इनोसन्स डिव्हाइस म्हणून वापरता येतो, काही गोष्टी शार्पली मांडण्यापेक्षा. हा म्हणजे ज्या प्रकारचे प्रसंग तुम्ही दाखवलेत, हे 25शीतला मुलगा आणि मुलगी किंवा 20शीतला मुलगा आणि मुलगी नॅचरली करतील का, असा प्रश्न मला पडला. ते नॅचरली करू शकतील.
मुळात तुम्हाला आता जातीयवाद किंवा धार्मिक संघर्ष हा मुद्दा तुम्हाला जर ह्या प्रौढ लोकांकरवी पोचवायचा असता तर त्याचं कथानकच वेगळं झालं असतं. ज्या प्रकारे मुलं बोलतायत निरागसपणे, त्यांना काही माहिती नाहीये, अजून अर्धवट काहीतरी डोक्यात कल्पना आहेत, त्या दृष्टीने ते बाहेर आलंच नसतं. जेव्हा तुम्ही 25ची असता तेव्हा तुम्हाला पूर्ण कल्पना आलेली असते काय आहे काय नाही त्याची, आणि तुमच्या काही भूमिकाही ठरलेल्या असतात. मग तुम्ही ठरवता की आता मला नायक व्हायचंय का खलनायक, किंवा बळी व्हायचंय का काय व्हायचंय ते. त्यामुळे ती ट्रीटमेंटच खूप वेगळी असू शकते, जी जी परत आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. म्हणजे अगदी निशांत पासून, अंकुर पासून ते परत आजच्या त्या आर्टिकल 15 आणि ह्या प्रकारच्या सगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी ती मांडण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मुलांकरवी तुम्हाला काही गोष्टी हे करायच्या असतात, तेव्हा मग तुम्हाला ते शालजोडीतलं रूप त्याला देता येतं. तुम्हाला थोडासा उपरोध आणता येतो. ती निरागसता कायम ठेवता येते आणि कोणालाही न दुखावता ही औषधाची कडू गोळी तुम्हाला तोंडामध्ये घालता येते. आत्मा पॅम्पलेट ही फिल्म मुळात प्रचंड एंटरटेनिंग आहे. एंटरटेनमेंट व्हॅल्यू मध्ये त्याच्यात काही कमी नाही असं मला स्वतःला प्रेक्षक म्हणून तर वाटलं, आणि आम्ही जे कोणी बघितले आजूबाजूचे त्यांना वाटलं. हेच तुमच्या आधीच्या एक दोघांच्याही फिल्म्स मध्ये दिसतं की जे काही सांगायचं आहे ते नंतर आधी आम्ही छान एंटरटेन करतो सिनेमा म्हणून, आणि मग पुढं काय जे काही मेसेज द्यायचा आहे हे करायचं आहे. कित्येकदा असं होतं की काहीतरी स्टँड घ्यायच्या नादात एंटरटेनमेंट व्हॅल्यू हरवून जाते. तर अशा वेळेला तुमच्या दोघांचीही, मला दोघांचंही उत्तर अपेक्षित आहे की काय फिलॉसॉफी आहे की सिनेमानं आधी एंटरटेन करावं, मग काय मुद्दा सांगायचा आहे ते बघू, कशा पद्धतीने तुम्ही बघता? माझा तर हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे माझ्याकडे तो पॅटर्न आहे. मी पुढच्या सिनेमात काही माती खाल्ली तर काही सांगता येत नाही. पण आता अर्थात या सिनेमाच्या मध्ये परेश कडून आलेलं स्क्रिप्ट असं होतं की त्याला ह्या स्वरूपाची ट्रीटमेंट असावी, हे आम्ही ठरवलं आणि या पद्धतीने आम्ही हे काम करत गेलो. पण तू जे म्हणतोस ते बरोबर आहे की परेश बरोबर काम करताना एका गोष्टीची जाणीव मला सतत होते की जो कुठला सिनेमा असेल, मग जो कुठला विषय तुम्हाला मांडायचा असेल, त्याची बेसिक एंटरटेनमेंट व्हॅल्यू असायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर का आणि ते काही असेल ना, तो फक्त विनोदच असला पाहिजे असं नाही, ते फक्त हसायलाच आलं पाहिजे असं नाही. कुठलाही विषय असेल, खूप सिरियस, खूप सामाजिक विषय असेल किंवा काही, त्यांनी त्या प्रेक्षकाला एक बेसिक एंटरटेनमेंट दिली पाहिजे. हे तर असलंच पाहिजे. नाहीतर कित्येकदा असं होतं ना, की कित्येक सिनेमे, मी आणि परेशच्या बाबतीत असं कित्येकदा झालंय, की आम्ही की यांना म्हणायचंय खूप चांगलं, पण आहे ना खूप प्रिटेन्स आहे या सगळ्या म्हणण्यामध्ये. आणि मग तिथे ना आम्ही प्रेक्षक म्हणून, म्हणजे अशा सिनेमाचा प्रेक्षक आम्ही जेव्हा असतो, तेव्हा आम्ही मग त्याच्यापासून दुरावले जातो. सो ते आपल्या कामांमधनं, आपल्या पुढच्या सिनेमामधनं करत असताना आपण तर ते करत नाही आहोत ना, ही एक सतत काय म्हणतात त्याला, त्या खिडकीतनं स्वतःकडे बघायला पाहिजे. आय होप मी पुढच्या सिनेमामध्ये ते करीन. आय डोंट नो. विनायक, एका अत्यंत विचित्र मुद्द्याला तू हात घातलेला आहेस आणि कला जीवनामध्ये वादळ उठू शकेल या मुद्द्यावरून. आता माझ्या कॉलेज जीवनातला एक खूप मोठा वादविवाद स्पर्धा मला आठवते. कलेसाठी जीवन का जीवनासाठी कला. ते सगळे मुद्दे वेगळे होते, तो संदर्भ वेगळा होता, पण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्या समीक्षांमध्ये, परीक्षणांमध्ये, निरीक्षणांमध्ये, एकूण कला व्यवहाराचा अभ्यास करताना कधीच मांडला जात नाही. कुठलंही नाटक असो, कादंबरी असो, चित्रपट असो, आपण पटकन गोष्ट किंवा विषय ह्याचं परीक्षण करायला लागतो, ह्याचं निरीक्षण करायला लागतो. त्या माध्यमातली ती एक कलाकृती आहे, त्या दृष्टीने पाहता तिची काय वैशिष्ट्ये आहेत ह्या दृष्टीने आपण कधीच विचार करत नाही. पटकन आपण त्या विषयाची सवलत देऊन मोकळे होतो. अरे ते जातीयवादावर आहे, मस्त, म्हणजे त्याचं कौतुक करायला पाहिजे. का भाषण का केलं नाही, त्याचं वर्तमानपत्रात लेख का लिहिला नाही, रेडिओवरची श्रुती का केली नाही, कादंबरी का लिहिली नाही, नाटक का केलं नाही, चित्रपटच का केला. विषय कुठलाही असो, आशय कुठलाही असो, त्या विशिष्ट पदार्थाचा तुम्ही चित्रपटच का केला, चित्रपट करताय ना, चित्रपटच का केला, ह्याविषयी जोपर्यंत आपण उहापोह करत नाही तोपर्यंत ह्या जाणीवा आणि ह्या प्रकारचा जो उहापोह आहे, तो जो व्यासंग आहे, तो आपला समृद्ध होणार नाही. आणि बऱ्याच वेळेला आजही फक्त आपण विषयांची आणि आशयांची कन्सेशन्स देतो एकमेकांना, आणि त्या आधारावरच आपण ती कलाकृती चांगली का वाईट ते ठरवतो. आणि याच्यात होतं असं की तथाकथित
कलात्मक किंवा गंभीर विषयांवरचे चित्रपट म्हणजे चांगले चित्रपट, असं एक समीकरण तयार होतं. आणि तथाकथित करमणूक प्रधान, नाचगाणी असलेले, एस्केपिस्ट ह्या प्रकारचे चित्रपट म्हणजे वाईट चित्रपट, असंही एक त्रैराशिक आपण मांडायला सुरुवात करतो. तर ही दोन्ही समीकरणं वाईट आहेत आणि आपल्याला अत्यंत वेगळ्या दिशांना घेऊन जाणारी आहे. आणि ही जी पुढची पिढी आहे रंगकर्मींची, चित्रकर्मींची, त्यांच्यावर अत्यंत चुकीचे संस्कार करणारी आहे. चित्रपट हा चित्रपट म्हणून स्वतःच्या पायावर उभा आहे का, हा माझा पहिला प्रश्न असतो. आणि म्हणून अनेक गोविंदा ह्या नटाचे चित्रपट, डेव्हिड धवन आणि गोविंदा ह्या जोडगोळीचे चित्रपट मला अनेक सामाजिक राजकीय आशय असलेल्या चित्रपटांपेक्षा सरस वाटलेले आहेत नेहमीच. किंवा शोले सारखा चित्रपट, डीवार असेल, किंवा आता लिस्ट आपापली वेगवेगळी असू शकते, पण तुला मुद्दा कळला माझा, की केवळ तथाकथित गल्लाभरू व्यावसायिक किंवा त्या प्रकारचा एक चित्रपट आहे म्हणून आपण त्याच्याकडे कमी दर्जाचा चित्रपट आहे अशा दृष्टीने बघता कामा नये. चित्रपट म्हणून तो किती खिळवून ठेवणारा झाला आहे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून जगातले जे सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्ही जे समजता किंवा मोठे मोठे तज्ज्ञ जे समजतात, तर त्यामधली यादी जर तू बघितलीस तर गोष्ट किंवा आशय विषय हे जर तू पाहिलेस तर 2 ओळींमध्ये संपतील काही चित्रपटांचे असे आहेत. पण ज्या प्रकारे ते पडद्यावर अनफोल्ड होतात, ते ज्या प्रवासाला त्यांच्याबरोबर आपल्याला खेचून घेऊन जातात, तो अभूतपूर्व अनुभव असतो. विषय आशय म्हणशील, गोष्ट काय म्हणशील तर काही नाही, 4 वाक्यांमध्ये संपेल. पण चित्रपट म्हणून ते तुम्हाला खेळवून ठेवणारे होतात आणि म्हणून ते जागतिक दर्जाचे चित्रपट आपण मानतो. तर थोडासा त्या दृष्टीने आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या कलाकृतीचा, मग केवळ चित्रपट नाही, नाटक असेल, मग नाटक म्हणून रंगमंच ह्या माध्यमाची काय वैशिष्ट्य त्याच्यात वापरलेली आहे, ही वैशिष्ट्य वापरून त्या नाटककारांनी खिळवून ठेवलेलं आहे का, अशा प्रकारची चर्चा होण्याची गरज आहे. मास विरुद्ध क्लास असं एक चर्चा असायची, त्याचं आधुनिक व्हर्जन ओटीटी विरुद्ध थिएटर असं झालंय का? तुमचा सिनेमा क्लासचा असेल, ओटीटीचा असेल, किंवा तुमचा सिनेमा मासचा असेल, थिएटरचा असेल, आणि या दोन्हीत बसलं नाही तर तुमचं काय होईल माहित नाही. काय वाटतं? मी असं मास वर्सेस क्लास असं मी नाही, तर त्या सिनेमावरती बऱ्याचशा गोष्टी ठरतात. हा सिनेमा चांगला आहे का वाईट, आणि अर्थातच त्याच्या सुद्धा व्याख्या या व्यक्तिपरत्वे बदलतात. कित्येक सिनेमे असे आहेत की जे मला अत्यंत चांगले वाटतात, ते परेशला अजिबात आवडत नाहीत. कित्येक सिनेमे परेशला खूप चांगले वाटतात, जे मला अजिबात आवडत नाहीत. सो हा डिफरन्स तर राहणारच आहे. पण तरी सुद्धा ढोबळ मानाने मास विरुद्ध क्लास असं कसं करता येईल, तर त्याचं माझ्याकडे तरी काही असं कोष्टक नाहीये. आणि ओटीटी आणि थिएटर, आता हा एक संघर्ष असेलच असं मला वाटतं. कारण काय शेवटी लोकांना एक एंटरटेनमेंटचं आणि स्वस्तातलं एक साधन जर का घर बसल्या मिळत असेल, तर थिएटरात लोक का जातील? सो त्याच्यासाठी मग तुमची निर्मिती मूल्य तेवढी आहेत का, की तुम्ही थिएटरात येऊन बघावी? आणि मग त्याच्या अनुषंगाने मग त्याचं असणारं बजेट, ती मराठी सिनेमाला मिळणारी सगळी एकूणच बजेट आणि सगळ्याच प्रकारच्या फॅसिलिटीज ह्या पुरेशा आहेत का? हे सगळं खूप मोठा इकॉनॉमिक्सचा भाग आहे तो. आणि तो असा पटकन त्याचं उत्तर कदाचित देता येणार नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं, की हा संघर्ष असणार आहे आणि त्याच्यातनं कसा मार्ग निघेल मला माहित नाही. कारण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं, ह्याच्यासाठी जे एक भूक लागते, ती मुळात ऑडियन्समध्ये आहे का? हे कळायला आत्ता तरी माझ्यासमोर काही मार्ग, काही सिनेमे चालतात. आता तू बघितलंस, की जो मधले 1-2 महिने होते, अगदी मराठी सिनेमा बाई पण भारी देवापासून ते ओपनहायमर बार्बीपर्यंत आणि मधल्या काळात आलेला जवान, हिंदी, मराठी आणि इंग्लिश असे सगळे सिनेमे चालत होते. असं नाही की ते चालत नव्हतं. चालत होते म्हणजे थिएटरला जाऊन चालत होते. सो त्याचं काय गणित आहे मला माहिती आहे. 1 महिना आधी सेम केदार शिंदेचाच अजून एक सिनेमा होता. त्याला ही गर्दी नाही झाली, पण त्याचं मार्केटिंग चांगलंच झालं होतं की ते अख्खं ते आली उमलून माझ्या दारी वगैरे हे ह्या गाण्याचे रील्स किती बनले. वेगवेगळ्या देशातून आले. पण एक्झॅक्टली ते काय आहे, की जे प्रेक्षकाला उद्युक्त करतं, की घरातनं निघ बाबा आणि थिएटरमध्ये जाऊन बघ. हे काय मला अजून तरी कळलेलं नाही. मला असं वाटतं की हा जो कधी आपण क्लासेस मासेस हा शब्द वापरतो, कधी अभिजन सामान्य जन असा शब्द वापरतो, हा जो काही फरक आहे ना, तो राहणार. अशीच व्यवस्था आपल्या आजूबाजूला आहे. आता हा फरक का राहणार मी तुला सांगतो. आता माझ्या
माझं जे काही संगोपन झालं आणि मला जे आसपास माझ्या भोवताल मिळालं, वातावरण मिळालं, त्याच्यामध्ये FTI सारखी संस्था होती, नॅशनल फिल्म आर्काईव्ह होतं, थिएटर अकॅडमी सारखी अत्यंत धमाल नाटकं करणारी संस्था होती, अनेक साहित्यिक आणि संगीत क्षेत्रामध्ये, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते, आणि ते सगळं वातावरण मला मिळालं. त्यामुळे माझा जो एक व्यासंग तयार झाला ह्या प्रत्येक बाबतीत, तो माझा झाला, तो मला मिळाला. हा व्यासंग प्रत्येकाला नाही मिळत, नाही करता येत. वेगवेगळ्या आपल्या सामाजिक विषमतांमुळे, भेदाभेदामुळे जे काही वातावरण आपल्या आसपास असतं, त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या साध्या मुलाला हे वातावरण नाही मिळालं कधी. त्यामुळे माझ्या ज्या चित्रपटातल्या किंवा नाटकातल्या जाणीवा आज प्रगल्भ किंवा समृद्ध झालेल्या आहेत, तर त्या त्याच्या कधी होणार? मला बायसिकल थीव्स आवडतो, मला इव्हान द टेरिबल आवडतो, त्याला कधी आवडणार? त्याला नाहीच आवडणार. तो त्याला त्याला मिळालेलेच आहेत हे असे चित्रपट त्याच्या आजूबाजूला. इतर काही त्याला गोष्टी मिळालेल्या नाहीत. त्याचं संगोपनच त्या प्रकारचं नाही. आणि त्यामुळे हा फरक राहणार, दुर्दैवाने हा फरक राहणार. मला जी कलाकृती आवडणार ती त्या विशिष्ट भागामध्ये राहणाऱ्या लोकांना नाही आवडणार, हा एक भाग. आता माझ्यासारखंच चांगलं वातावरण ज्याला आपण म्हणतो, ते मिळून देखील माझ्या आणि माझ्या मित्रांमध्ये सुद्धा फरक राहणार. मग याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा मुद्दा आहे का? याच्यामध्ये संवेदनांचा मुद्दा आहे का? याच्यामध्ये एकूण तुमच्या जाणीवा नेणीवांचा प्रगल्भतेचा मुद्दा आहे का, जो त्या अर्थाने बुद्धिमत्तेशी निगडीत नसतो? तर अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर माणूस हा परस्परांपासून खूप वेगवेगळा असू शकतो. एकाच वर्गातला असून देखील, एकाच जातीतला असून देखील, एकाच धर्मातला असून देखील. तेव्हा एकाच सोसायटी मधल्या, ज्याची सांपत्तिक स्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये समानच आहे, अशा एका चांगल्या सोसायटीत राहणाऱ्या दोन मुलांमध्ये सुद्धा, आवडीनिवडींमध्ये सुद्धा खूप मोठा फरक तुम्हाला झालेला दिसेल. तर मग ह्याची काय कारणं आहेत? तर अशा अनेक गोष्टींना हा विषय स्पर्श करतो, आणि म्हणून त्याचं एक असं उत्तर देता येत नाही. फक्त एक उत्तर देता येतं की हो, हा भेद आहे आणि हा भेद राहणार. हा, आता त्याचं काहीतरी एक छान विश्लेषण करता येतं का आपल्याला? आणि 100 चित्रपटांची नावं जर आपण घेतली आणि त्यापैकी 2 जरी कॉमन नावं निघाली, तर मग तो आपल्या चर्चेच्या सुरुवात करणारा मुद्दा होऊ शकतो का? अरे, तुलाही हा सिनेमा आवडला, मलाही आवडला, ओके, काय काय विचार केलास तू, का आवडला तुला हा सिनेमा? आता याच्यामध्ये असंही होऊ शकतं की ज्या कारणांसाठी मला तो आवडला, त्याच्याबरोबर विरुद्ध कारणांसाठी त्याला तो आवडलेला असू शकतो. बरोबर. अनेक वेळेला झालेलं. तेव्हा अशा खूप वेगवेगळ्या बाजूनी याचा विचार करता येणं शक्य आहे. पण हो, हा क्लासेस मासेस म्हण किंवा अभिजन सामान्य जन म्हण, हा फरक राहणार. याला थोडं फक्त एक्सटेंड करतो. 2020 म्हणजे विशेषतः कोविड कालावधीनंतर ज्या पद्धतीनं डिजिटल पेनिट्रेशन झालं आणि त्याच्या आधी गेल्या 5-7 वर्ष 2016-17 OTT हे माध्यम लोकांना मिळालं. तर हे तर ठीक आहे, हे सगळेजण आतापर्यंत बोललेले आहेत. पण मुळात OTT हे माझं पर्सनल कन्झम्पशन आहे. मी माझ्या मोबाईलवरती, माझ्या टीव्हीवरती एकट्यानं, फार फार तर एखाद्या व्यक्तीबरोबर अजून बघतो. आणि थिएटरमध्ये मी मासनं बघायला जातो. मला माहितीये की माझ्या बरोबर 300-400 लोक बसलीत, त्यांचे श्वास आहेत आणि मी सगळे मिळून हा एक्सपिरियन्स घेतोय. तर सगळ्यांनी मिळून घ्यायचा एक्सपिरियन्स आणि एकट्यानं घ्यायचा एक्सपिरियन्स, असा सिनेमा बनवणाऱ्यांचा आणि बघणाऱ्यांचा अँगल तयार झालाय का? कारण काही जण म्हणतात की आम्ही OTT साठीच सिनेमा बनवतो. म्हणजे काय, तर हा सिनेमा कोणीतरी व्यक्ती एकट्यानं किंवा दुकट्यानं बघणार आहे म्हणून आम्ही बनवतो आणि हा माससाठी बनवतो. मग गाणी, भव्य दिव्यता, तर असं काही झालंय का? मला नाही वाटत असं, किंवा मी तसा विचार करत नाही, एवढंच मी म्हणू शकतो. बाकी कुणाचा काय हेतू असेल, काय प्रक्रिया असेल, मला माहिती नाही. पण बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की मोठ्या थिएटरमध्ये मी एकटा किंवा अजून 4-5 लोकच होती, 500 आणि 1000 सीटर थिएटरमध्ये, आणि आम्ही तो चित्रपट एन्जॉय केला. विरुद्धही घडलेलं आहे की अत्यंत गजबजाटामध्ये हाऊसफुल शो एका अत्यंत काय त्या दृष्टीच्या चित्रपटाचा, आणि तो आवडलेला नाही. तेव्हा परत हे खूप वैयक्तिक हे आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मला फार काही बोलता येणार. हा, म्हणजे मी याच्यावरतीच उदाहरण देतो की आपले एक पत्रकार जे आहेत आशिष जाधव, त्यांचं मी ट्विट बघितलं. ते आणि त्यांचे एक फेलो हे होते, जे दोघही 2 पत्रकार, हे आत्मपॅम्पलेट बघायला गेले आणि त्यांनी तिथून व्हिडिओ काढून दाखवला की अख्ख्या थिएटरमध्ये दोघंच होते.
दोघंच होते. आणि त्यांनी म्हणजे हे काय लोक काय येत नाही, आणि त्यांनी सिनेमा खूप एन्जॉय केला असं त्यांचं ट्विट होतं. म्हणजे अशा पद्धतीने ते बोलत होते. सो आता जे परेश म्हणतोय तेच, की सिनेमागृहात जाऊन मासनी एन्जॉय करायचे. हा, आता काही सिटी प्राईड कोथरूड जे आपल्या हक्काचं मराठी माणसाचं जे एक थिएटर आहे, तिथे तर बऱ्यापैकी ऑक्युपन्सी आहे, तिथे लोक जात आहेत. आता सुनील सुत्तनकरांचा मला जेव्हा फोन आला, की अरे आम्ही काल बघितला सिनेमा आणि मध्यंतराच्या पाठीला सुद्धा लोक टाळ्या वाजवत होते. सो ह्या प्रकारचा रिस्पॉन्स, मग ते अर्थात तो एक एक्सपिरियन्स आहे, की जेव्हा फुल हाऊस मध्ये तुम्ही बघता तेव्हा तुम्ही एन्जॉय करताच आहात, की ते अख्खं थिएटर मिळून ते एन्जॉय करते. पण जेव्हा हे दोघं जण बघत होते तेव्हा तेही एन्जॉय करतात. ह्या सिनेमाला आपण कुठल्या कॅटेगरीत पकडायचं, ओटीटीच्या किंवा सिनेमाच्या? सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅटेगराईज. एक तर मुळात सिनेमा एंटरटेनिंग आहे किंवा नाही, हा त्या सिनेमाचा जॉनर ठरवतो, असं मला आणि वाटतं. म्हणून मला वाटतं की परत जो मगाचा माध्यमाचा मुद्दा होता ना, की इथे तुमचा माध्यम हा मोठा पडदा आहे, 30, 35, 40 फुटांचा, आणि ओटीटी सारख्या हा जो प्रकार आहे तो तुम्हाला टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवर तुम्ही पाहता, तेव्हा त्याचा तेवढाच आवाका आहे. मग तो आवाका लक्षात घेऊन त्यातल्या त्यात मग त्या आवाक्याची काही वैशिष्ट्ये उत्पन्न होतील का, आणि त्याला साजेशा कलाकृती आपण करायला लागू का? हरकत नाही. मग या चर्चेला सुरुवात करायला काहीच हरकत नाही, की तुमचा अवकाश एवढाच आहे, आता त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी खिळवून ठेवणारी कलाकृती करायची आहे. कशी कराल? दाखवा बरं. नाव चुकलं का? आत्मा पॅम्पलेट म्हणजे ना हा फेस्टिवलचा सिनेमा म्हणजेच ओटीटीचा सिनेमा. थिएटरला जायची गरज नाही. किंवा अगदी असं टू बी ऑनेस्ट वाळवीबद्दलही खूप जण म्हणायचे की अरे ओटीटीला बघू. तो जरी थिएटरला खूप लोकांनी जाऊन बघितला तरी. मला यातला मुद्दा असा म्हणायचा आहे की खूप लोक ज्यांना कदाचित पेईंग कपॅसिटी आणि वेळ आहे, तरी सुद्धा त्यांच्या मनात जे असे बायसेस तयार होतात, ओटीटीचा सिनेमा, महोत्सवांचा सिनेमा आणि नाव, म्हणजे नाव काय आहे वगैरे आणि त्याचं होणारं ब्रँडिंग मार्केटिंग, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे चुकीचंच आहे ना. मग अशी विभागणी एकतर कोणीच करण्याचं कारण नाही. तुम्हाला ती कलाकृती ज्या माध्यमासाठी केलेली आहे त्या माध्यमात जाऊन बघणं ही सगळ्यात आदर्श गोष्ट. हा चित्रपट आहे ना, थिएटरला लागलेला आहे ना, तिकडे जाऊन पहा. हा, तुमचा चुकला काही कारणाने त्या 2 महिन्यात तुम्ही नव्हतातच महाराष्ट्रात, भारतात, आणि मग तुम्ही नंतर टीव्हीवर बघितलात, तर ठीक आहे, ते आपण सगळेच जण करतो. पण त्याचं मूळ माध्यम हे तो पडदा आहे, ते चित्रपटगृह आहे, त्याच्यासाठी तो करण्यात आलेला आहे. आता परत ही गोष्ट वेगळी की तो त्या माध्यमासाठी करण्यात आलेला असून देखील तो चांगला चित्रपट झालेला आहे की नाही, हा परत आता ज्याचं त्यांनी ठरवावं. मुद्दा असा आहे की ती त्या माध्यमासाठी तयार करण्यात आलेली गोष्ट आहे, ती त्या माध्यमात जाऊन पाहणं इष्ट, आणि मग तुम्ही करायची ती टीका करा, करायचं ते कौतुक करा, तुमच्या हातात आहे. असं काही जणांच्या बोलण्यातनं मला जाणवतं की त्यांना असं वाटतं की अरे हे नाव जरा थोडंसं अजून कॅची पाहिजे होतं. पण जेव्हा आय लुक बॅक इन टू हिस्ट्री, गेल्या काही काळातलीच, की जेव्हा फॅन्ड्री हा शब्द मला कधीच माहिती नव्हता, पण नागराज हा तेव्हा तोही डेब्युटंट डिरेक्टर होता. ते सुद्धा तो सिनेमाही जात वास्तव सांगणाराच सिनेमा होता. आणि त्याच्यामध्ये एकही नाव किशोर कदमांचं नाव सोडल्यास बाकी कुणीही नावं अशी फेमस नावं नव्हती. प्लस ते प्रोड्युसर सुद्धा नवीनच होते. सो असं सगळं गणित असताना सुद्धा तो सिनेमा चालला. सो काय ना, सिनेमे परत्वे त्याचं एक मार्केटिंगचं गणित बदलतं, आणि ते काय आहे त्याचं काही निश्चित ठोकताळे अजूनही नक्की नाहीये असं मला वाटतं. म्हणजे सैराट सारखं सुद्धा, सैराट आता नाव काही असे ना, ते कलाकार नवीनच होते. त्या लोकांचं काही मार्केटमध्ये त्यांना काही व्हॅल्यू नव्हती, पण एक नागराजकडे एक पॅन्ड्रीचं एक बॅकिंग सोडल्यास बाकी त्याकडे काही नव्हतं. पण तरी सुद्धा तो 100 करोडच्या घरामध्ये तो हे जातो. हे त्यांनी पण बनवताना कदाचित विचार केला नसेल. पण अर्थात अजून बरेचसे आता तेलुगू सिनेमा पुष्पा, आता हे काय नाव आहे? पुष्पा हे नाव असलेला सिनेमा अक्रॉस इंडिया चालतो. सो आत्म पॅम्फलेट अशासारखं एक क्वर्क असलेलं नाव, ते त्या क्वर्की पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आम्ही कुठेतरी कमी पडलो असू, असं आम्हाला वाटतं. ते नाव चुकलं का, तर मला निश्चितच वाटतं की ते तसं झालेलं नसावं. अजून एक मुद्दा की सिनेमा हा इनडायरेक्टली डायरेक्टली कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अस्मितेचा भाग झालेला आहे का, किंवा समूहाचा भाग झालेला आहे का? म्हणजे नॉट जस्ट रिलेटेड टू जात, पण विथ रिलेटेड टू से महिलां एकत्र जाऊन बघायचा सिनेमा, किंवा तरुण वयाच्या लोकांनी एकत्र जाऊन बघायचा सिनेमा, क्लास असेल, ग्रुप असेल, आणि अशी कुठलीच अस्मिता किंवा असं कुठलंच समूह पण, म्हणजे मी कदाचित फ्रेम करताना चुकतोय हा प्रश्न, किंवा कमी पडतोय, तर असं समूह पण अटॅच जिथं होत नाही,
म्हणजे आत्मपॅम्पलेट बघून कुठल्याही जातीच्या माणसाला बघ असं म्हणावं वाटत नाही. चांगल्या वाईट मधल्या म्हणजे चांगल्या वाईट काहीच म्हणावं वाटत नाही. म्हणून मग त्याला अडचण येते का पोचायला, काय वाटतं? म्हणजे हे आता काय रे 6 ऑक्टोबरला रिलीज झालाय आणि आज 11 तारीख आहे. एवढ्या छोट्या पिरियडमध्ये याचं अनालिसिस करणं खूप अवघड आहे. ते खूप नंतरचं पोस्टमार्टम आहे. पण तू म्हणतोस ते असं आहे की काही विशिष्ट सिनेमे आता बायका ओरिएंटेड सिनेमे म्हणजे बाई पण भारी असेल, झिम्मा असेल, अशा प्रकारचा कॉन्टेंट असलेला सिनेमा असे 2 सिनेमे चालले. नॉट नेसेसरी सगळेच चालले असते. असे बरेचसे सिनेमे आहेत की जे अगेन बायका ओरिएंटेड होतेच की. पण त्या सिनेमांना कधीच गर्दी झाली नाही. आता त्या सिनेमांची मी नावं घेते हे इष्ट ठरणार नाही इथं घेणं. त्यामुळे एक न एक असं काही फॉर्म्युला नाही रे. सो ते योग्य म्हणजे काय हे इतकं सब्जेक्टिव्ह ठरतं आता. त्याची माहिती नीट असणं गरजेचं आहे. सिनेमा येतो, थिएटरमध्ये चालतो हा एक भाग आणि सिनेमा कल्ट बनतो हा दुसरा भाग. मग त्याची रिपीट ऑडियन्स असतो, तो नेटफ्लिक्सवर बघितला जातो, त्याच्यावर मीमची रांग लागती आणि मग काय अगदी 30 वर्षानं, 20 वर्षानं, 10 वर्षानं सुद्धा तो सिनेमा आठवत राहतो. परेश सर आणि नंतर आशिष की सिनेमा कल्ट ज्यावेळी बनतो त्यावेळी जास्त भारी वाटतं, चालला त्यावेळी भारी वाटतं का दोन्ही झालं तर अर्थात आनंदच आहे. पण असं वाटतं का की सिनेमा कल्ट बनणं आणि सिनेमा चालणं या 2 वेगळ्या गोष्टी? मी याचा कधीच काही विचार केलेला नाही. माझा उद्देश एवढाच असतो, की मला पाहिजे तो आणि मला पाहिजे तसा चित्रपट करता येतोय की नाही आणि चित्रपट होताना किंवा झाल्यानंतर माझ्या दृष्टीने तो चांगला वठलेला आहे की नाही. आता ह्या मुद्द्याचा विचार करता आजपर्यंत मी केलेला कुठलाच चित्रपट मला आवडलेला नाही. त्यामुळे मी काय बोलणार? तू म्हणतोस ते बरोबर आहे की मी थोडं तटस्थपणे या गोष्टींकडे जर का सांगायचं बघायचं झालं तर कल्ट किंवा चालला पाहिजे तर तो मुळात चालला पाहिजे. हे त्याची बेसिक हे असायला पाहिजे. कल्ट झाला वगैरे ते नंतर एक आपल्याला बरं वाटतं. पण ते ना शेवटी इंडल्ज होण्या स्वतःच्याच मेमरीज मध्ये किंवा त्या सिनेमा एकदा थिएटरातून गेल्यानंतर एक पुढच्या 5-6 वर्षानंतर आता माझा सिनेमा कल्ट झाला. ह्याच्यात आनंद मानत बसण्यात काय अर्थ आहे? हा, ते एक मोमेंटरी आनंद आहे. पण तो त्यावेळेस जेव्हा थिएटरात लागला होता, त्यावेळेस तो लोकांनी बघायला पाहिजे होता. हे दुःख राहणारच आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, की परत त्याची व्यावसायिक गणितं जी आहेत, की सिनेमा बनताना ते काय आपण माझ्या खिशातनं पैसे टाकून मी बनवत नाही. तर कुठल्या तरी एक्स माणसाने त्याच्यावरती 3-3.5 करोड रुपये टाकलेले असतात. सो त्याचे पैसे त्याला परत मिळावेत. ह्याच्यासाठी तरी तो निदान सिनेमागृहात चालला पाहिजे, जेणेकरून तो अशा कलाकृती परत परत करू शकेल. नाहीतर मग तो अशी एक कलाकृती करून बघतो, मग हे चालत नाहीये का? मग दुसऱ्या वेळेस मग तो काहीतरी अजून सेफ खेळण्याच्या नादामध्ये काहीतरी अजून सपक करायला जातो का? सो हे त्याचे ना खूप वेगळं रिपरकशन्स होऊ शकतात. सिनेमाचा इम्पॅक्ट या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? उदाहरणार्थ म्हणजे कॉन्टेक्स्ट म्हणून मी 12वीत असताना थ्री इडियट्स आलेला होता. तर तो थ्री इडियट्स मला अजूनही आठवतो. गरज मिळेल ताज्या ते Facebookवर, YouTubeवर 5-10 मिनिटाचे स्नॅप्स येतात ते बघितले जातात. आणि त्यातला ऑल इज वेल ची काय वॉर क्राय इन अ वे ही भारी वाटते. कदाचित मला अजून 5-10 वर्षानं भावांना आठवत राहील, की जी तुमची एक प्रकारची वॉर क्राय आहे. तर असा सिनेमा नक्की इम्पॅक्ट करत राहतो. तर तुमची या इम्पॅक्टची डेफिनेशन काय दोघांची मला समजून घ्यायची आहे, की आपल्या सिनेमानं इम्पॅक्ट केला असं वाटतं तुम्हाला? कधी वाटतं? काय वाटतं? जी लोक बघतायत, ज्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत आहेत, त्या प्रतिक्रिया हे कुठे मी बोललो नाही. माझा मित्र आहे सत्यजित, ज्यांनी या सिनेमाचा कॅमेरा केला, जो त्या सिनेमाचा डीओपी आहे. एका वेगळ्या कामासाठी आम्ही त्याच्या घरी बसून काही काम करत होतो आणि मला काही मेसेजेस येत होते. त्या मेसेजेसमध्ये इतकं आतून काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या, की ज्या व्यक्तींना मी ओळखत नाही, आमची कधीच भेट झाली नाही, पण सिनेमा या माध्यमातून आमचं कनेक्शन झालेलं. आणि ते जेव्हा पोटतिडकीने काही गोष्टी बोलतात, ते ऐकून मला ऍक्च्युअली त्यावेळेस खूप ओव्हरवेल्म झालं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आय होप की हे त्यांना जे आत्ता वाटते ते पुढे टिकावं, त्यांच्या पुढच्या पिढी ह्या सिनेमातनं जे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत, ते पुढच्या पिढीमध्ये झिरपावं. ते परत त्याच जुन्या आणि बुरसटलेल्या ह्याच्यामध्ये जाऊ नये, ही आशा करतो. पण मला माहित नाही की सिनेमाचा इम्पॅक्ट खरंच एवढा होतो का? हे मला अजून माहित नाही. तो कदाचित मोमेंटरी असतो. एखादा चित्रपट काही जणांना आवडतो, काही जणांना आवडत नाही. विषय संपला. असे सिनेमे तुम्ही बनवत राहाल, भारी-भारी एंटरटेन करत राहाल. ते चालतील, न चालतील. पण सिनेमा बनवणारे म्हणून तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीत काय बनवावं वाटतं दोघांनाही? ते कदाचित तुमचे प्रोजेक्टही असतील, नसतील आणि काय बनवणं आज गरजेचं आहे असं वाटतं? असं प्रोजेक्ट जे मला माझे पैसे मिळवून देईल ही गरज आहे.
ही सगळ्यात बेसिक गरज आहे. हे बघ, समाज बदलणे किंवा समाजामध्ये काहीतरी क्रांती करणे हा सिनेमा बनवण्याचा आमचा उद्देश नाही. म्हणजे माझा तरी नाहीये. आणि माझं असं की मला जी गोष्ट सांगावीची इच्छा निर्माण होते, मला असं वाटतं की मला हे मांडायचं, ते मला मांडता यावं, एवढीच एक इच्छा आहे. याच्यातनं समाज बदलेल नाही बदलेल हा नंतरचा भाग, आणि तो बदलला पाहिजे किंवा नाही बदलला पाहिजे ही अपेक्षा पण नाही. सो मला माझी गोष्ट सांगता आली पाहिजे, एवढीच माझी बेसिक अपेक्षा. जे मला सुचेल ते मला करता आलं पाहिजे, एवढंच. तुम्हा दोघांनाही सुचेल ते बनवायला मिळावं, ते चालावं आणि आम्हाला एंटरटेन करणाऱ्या आणि तरीही विचार करायला भाग पाडणाऱ्या अशाच कलाकृती मिळत राहाव्यात. आत्मपॅम्पलेटला आणि तुम्हा दोघांच्याही पुढच्या सर्व प्रोजेक्टना मनापासून शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आभार थँक्यू. विनायक, आभार.